हाय एव्हरीवन, मी सम्मेद पाटील मॅथ विथ टी आर सम्मेद या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. मागच्या लेक्चरमध्ये आपण इयत्ता 10वीच्या लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स या चॅप्टर मधील एमसीक्यू आणि एका मार्कासाठीचे जे प्रश्न असतात यावरती चर्चा केली. आज आपण बोर्डाच्या परीक्षेच्या पॅटर्न नुसार नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2 त्यातला ए आणि बी जे ऍक्टिव्हिटी आणि 2 मार्काचे सोडवण्याचे प्रश्न असतात यावरती चर्चा करणार आहोत. या प्रश्नांचा सराव करण्यापूर्वी तुम्ही जर माझ्या युट्यूब चॅनलला नवीन असाल तर मॅथ विथ टी आर सम्मेद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या इयत्ता 10वीच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेत त्यांना गणित या विषयामध्ये चांगले मार्क मिळतील आणि त्यांच्या टक्केवारीमध्ये चांगलीच सुधारणा होईल. चला तर सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. मागच्या लेक्चरमध्ये आपण एमसीक्यू बघितले. आज आपण ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स आणि 2 मार्काचे प्रश्न बघणार आहोत. तर आता आपण बघतोय ऍक्टिव्हिटी. बघा, पहिला प्रश्न दिलेला आहे, ग्राफ वरती आहे, टू ड्रॉ द ग्राफ ऑफ 4x + 5y = 19. कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू फाइंड y when x = 1. आता बघा, आपल्याला सांगण्यात आलेला आहे ग्राफ वरती हा प्रश्न आहे, ऍक्टिव्हिटी सोडवायचा आहे. x ची किंमत 1 दिलेली आहे आणि ही ऍक्टिव्हिटी आपल्याला कंप्लीट करायची. बघा, 4x 4 × x म्हणजे इथं 1 असेल. त्याच्यानंतर ह्या दोघांचा गुणाकार केल्यानंतर 4 येईल, जो पलीकडे 2 मायनस होईल. त्याच्यानंतर ह्या दोघांची वजाबाकी 15. दोघांना जर आपण इथं भाग दिला, 5 × 5 5 × 15, y ची किंमत आपल्याला मिळते 3. 4 बॉक्स भरला तर तुम्हाला 2 मार्क मिळतील. पुढचा प्रश्न हा देखील ग्राफ वरतीच आहे. इक्वेशन एक आपल्याला दिलेला आहे आणि या इक्वेशन मध्ये x y च्या किमती आपल्याला दिलेल्या आहेत. उरलेल्या किमती आपल्याला शोधायच्या आहेत. x ची किंमत -5 आहे. बघा, 2x - 6y या इक्वेशन मध्ये x च्या ठिकाणी -5 ठेवा. त्याच्यानंतर बाकीचं समीकरण सोडवा, तुम्हाला तुमचं उत्तर मिळेल. 2 × x म्हणजे 2 × -5 - 6y = 3. 5 आणि 2 यांचा गुणाकार 10, वजा आहे म्हणून -10 - 6y = 3. -6y = 3 + 10. हा -10 पलीकडे अधिक होईल आणि y बरोबर ह्या दोघांची बेरीज 13 आणि हा -6 इकडे खाली गेल्यानंतर -13/6 हे आपल्याला उत्तर मिळेल. म्हणजे x ची किंमत -5 असताना y ची किंमत आपल्याला मिळते -13/6. कोऑर्डिनेट आपल्याला मिळेल -5 आणि -13/6. नेक्स्ट बघा, y ची किंमत आपल्याला 0 दिलेली आहे, त्याच्यावरून x ची किंमत काढायची. बघा, 2x - 6 y ची किंमत आहे 0 बरोबर 3. 2x बरोबर या दोघांचा गुणाकार 0 बरोबर 3. x बरोबर 3/2. x ची किंमत y बरोबर 0 असताना 3/2 मिळते. त्यामुळे निर्देशक कोऑर्डिनेट आपल्याला मिळतील 3/2 आणि 0. या पद्धतीनं या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सोडवायचं होतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे डिटर्मिनंट वरती. बघा, 3 आणि 5 यांचा गुणाकार आपण करतोय. इथं 3 त्यांनी दिलेला आहे, बॉक्स मध्ये 5 येईल. वजा 2 आणि 4 चा गुणाकार असतोय, 4 दिलेला आहे, बॉक्स मध्ये 2 येईल. ह्या दोघांचा गुणाकार 3 × 5 = 15, 2 चोक 8. आता दोघांची वजाबाकी जर आपण केली तर आपल्याला उत्तर मिळेल 7. बघा, 15तून 8 गेले 7. सोपा प्रश्न आहे डिटर्मिनंट वरती. पुढे जाऊयात. सायमल्टेनियस इक्वेशन्स दिलेले आहेत आणि आपल्याला म्हटलेलं आहे x ची व्हॅल्यू फाइंड आउट करा. कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. बघा, 3x + 2x 5x होतील, वजा y + y दोन्ही एकमेकांना कॅन्सल होतील. 2 आणि 8 या दोघांची बेरीज असेल 10. त्याच्यानंतर हा 10 आहे तसं इथं असेल, हा गुणाकारातला 5 इथं खाली भागाकारात आला, भाग घालवल्यानंतर 5 × 5 5 2 10. त्यामुळे x ची किंमत आपल्याला मिळते इथं 2. नेक्स्ट क्वेश्चन. पुन्हा सायमल्टेनियस इक्वेशन्स दिलेले आहेत. बघा, 5x + 3y = 9, 2x - 3y = 12 आणि ही ऍक्टिव्हिटी आपल्याला कंप्लीट करायची आहे x ची व्हॅल्यू काढण्यासाठी. चला मग बघूयात. 5x आणि 2x यांची बेरीज 7x इथं दिलेला आहे, अधिक 3y - 3y एकमेकांना निघून जातील. 12 आणि 9 या दोघांची बेरीज होईल 21.
त्याच्यानंतर हा 21 आहे तसं 7 गुणाकारात आहे तो इकडे भागाकारात येईल. 7 ने 21 ला भाग दिल्यानंतर 7 त्रिक 21, x ची किंमत आपल्याला मिळते 3. नेक्स्ट प्रश्न, complete the following table to draw the graph of the equation x plus y is equal to 3. बघा x ची किंमत 3 दिलेली आहे, y ची किंमत आपल्याला शोधायची आहे. तसं बघायला गेलं तर खालच्या बॉक्स मध्ये कोऑर्डिनेट x आणि y दिलेला आहे 3 आणि 0, त्यामुळे डायरेक्ट आपण इथे 0 पुट आउट करणार आहोत. त्याच्यानंतर इथं कोऑर्डिनेट दिलेला आपल्याला 0 आणि 3, त्यामुळे x ची किंमत इथं आपण 0 पुट आउट करणार आहोत. हे दोन इक्वेशन्स आपल्याला सोडवण्याची गरज नाही. पण मध्ये जो आपल्याला y ची किंमत 5 दिलेला आहे तिथं मात्र आपल्याला सोडवावं लागेल. त्यासाठी आपण y ची किंमत 5 ठेवून त्या समीकरणाला सोडवूया. बघा x अधिक 5 बरोबर 3, त्याच्यानंतर x बरोबर 3 हा अधिकचा इकडे गेल्यानंतर वजा 5 होईल आणि या दोघांची वजाबाकी मिळेल आपल्याला वजा 2. म्हणजे y 5 असताना x ची किंमत आपल्याला वजा 2 मिळते. याचा अर्थ इथं आपल्याला वजा 2 आणि 5 हे निर्देशक कोऑर्डिनेट मिळतात. हे देखील तुम्ही सोडवू शकता, पण वेळ वाया घालवण्यापेक्षा हे x आणि y च्या किमती आहेत ते आपल्याला माहिती आहे, त्यामुळे डायरेक्ट तुम्ही ही x ची किंमत आहे, ही y ची आहे, ही x ची आहे, ही y ची आहे. फक्त सोडवण्याची गरज होती ती दुसऱ्या कॉलम मध्ये, ते आपण सोडवून घेतलं. हा सेम प्रश्न आहे, हा तुमच्यासाठी मी देतोय. बघा काय दिलेलं आहे, x अधिक 2y बरोबर 4 हे समीकरण आपल्याला दिलेलं आहे आणि इथं आपल्याला x बरोबर वजा 2, त्याच्यानंतर इथं काय दिलेलंच आहे, इथं y ची किंमत 1 दिलेली आहे, याच्यावरून y ची किंमत काढा, याच्यावरून x ची किंमत काढा, दोन्हीचे कोऑर्डिनेट लिहा. हा प्रश्न तुमच्यासाठी x अधिक 2y बरोबर 4 कोऑर्डिनेट शोधायचे. पुढचा प्रश्न, if 02 is the solution of 2x plus 3y is equal to k, then to find the value of k complete the following activity. काय म्हटले, 02 हे सोल्युशन आहे इक्वेशनचं, याचा अर्थ हे असेल x आणि y. तर x ची किंमत असेल इथं 0, y ची किंमत असेल इथं 2. आता बघा ह्या व्हॅल्यूज आपल्याला इथे इक्वेशन मध्ये ठेवायचं आहे. 2x आहे इक्वेशन मध्ये, त्यामुळे 2x म्हणजे 2 into 0, 3 into 2 is equal to k, 2 into 0 0, 3 into 2 6, therefore k is equal to 6. बघा k इथं आहे, प्लस 6 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. नेक्स्ट, अशा प्रकारे आपण ऍक्टिव्हिटी बघितले. आता आपण बघतोय क्वेश्चन 2B जे आपल्याला सॉल्व्ह करायचे. प्रत्येक प्रश्न हा 2 मार्कासाठी विचारला जातो. चला पहिला प्रश्न सोडवूयात. बघा काय म्हटलेलं आहे, 4x अधिक 3y बरोबर 11 आणि 3x अधिक 4y बरोबर 10 हे इक्वेशन आपल्याला सोडवायचं आहे. आता ह्यात बघितलात तर x चा जो कोऑर्डिनेट आहे तोच कोऑर्डिनेट y चा आहे आणि y चा जो कोऑर्डिनेट आहे तोच कोऑर्डिनेट इकडं x चा आहे. जेव्हा असे अल्टरनेट आपल्याला कोऑर्डिनेट दिलेले असतात तेव्हा या दोन इक्वेशन्सची ऍडिशन आणि सबट्रॅक्शन आपल्याला करायचं असतं. त्याच्यातून x अधिक y आणि x वजा y अशा किमती मिळतील आणि त्याच्यातून x आणि y च्या किमती आपण शोधू शकतो. बघा त्याला आपण इक्वेशन 1 कन्सिडर करूयात, याला इक्वेशन आपण 2 कन्सिडर करूयात. ऍडिंग इक्वेशन 1 and 2, ऍडिंग इक्वेशन 1 and 2, बघा काय मिळेल आपल्याला, 4x अधिक 3y बरोबर 11, 3x अधिक 4y बरोबर 10. या दोघांची बेरीज करा, ऍडिशन करा. 4 आणि 3 7, 7x प्लस 7y इज इक्वल टू 21. आता हे तिन्ही अंक बघितले, 7 7 आणि 21 हे 7च्या टेबल मध्ये आहेत. सो आपण याला 7 ने डिवाइड करू म्हणजे आपल्याला एक नवीन इक्वेशन मिळेल. बघा x प्लस y इज इक्वल टू 7 3 जा 21, देअरफॉर 3 इथं येईल, 3 येईल. ओके, x प्लस y इज इक्वल टू 3 हे आपल्याला नवीन इक्वेशन मिळतंय, याला आपण देऊयात नंबर 3. याच्या आधी आपल्याला रिझन लिहावं लागेल, डिवाइडिंग बाय 7 असं रिझन लिहावं लागेल आणि ह्या इक्वेशनला आपण नंबर 3 असं डिनोट करूया. नेक्स्ट, आता आपल्याला काय करायचं आहे, दोघांची वजाबाकी करायची. वजाबाकी करूयात. बघा इक्वेशन 1 मधून 2 वजाबाकी करूया. सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम
1. काय मिळेल बघा, इक्वेशन 1 काय आहे, 4x प्लस 3y इज इक्वल टू 11 मायनस 3x प्लस 4y इज इक्वल टू 10. आता सबस्ट्रॅक्शन करताना नेहमी जे खालचे चिन्ह असणार आहे ते चेंज होणार आहे. इथं मायनसचं प्लस होईल, इथं देखील मायनस होईल, सॉरी प्लसचं मायनस होईल, इथं देखील मायनस होईल. बघा काय होईल, आता 4x मधून 3x गेले, एक x शिल्लक राहील, 4 मधून 3 गेले, एक y शिल्लक राहील मोठ्याचं चिन्ह, सो इथं मायनस y येईल, आणि 11 मधून 10 गेले, एक शिल्लक राहील. आता हे इक्वेशन आपल्याला नवीन मिळालं, त्याला आपण नंबरिंग करूयात 4. आता 3 आणि 4 ह्या दोन इक्वेशनला बघितलात तर x प्लस y आणि x मायनस y या किमती आपल्याला मिळाल्या. ह्या दोघांची ऍडिशन करूयात. ऍड इक्वेशन 3 अँड 4 काय मिळेल बघा, x प्लस y इज इक्वल टू 3 आणि x मायनस y इज इक्वल टू 1. ह्या दोघांची ऍडिशन केल्यानंतर 2x आणि प्लस y मायनस y कॅन्सल होतील, इज इक्वल टू 4 मिळेल. याचा अर्थ x इज इक्वल टू 4/2, x इज इक्वल टू 2. ही x ची किंमत आपल्याला मिळाली. तुमच्यासाठी मी काम देतोय, आलेली ही x ची किंमत इक्वेशन 3 मध्ये किंवा इक्वेशन 4 मध्ये पुट आउट करा आणि y ची व्हॅल्यू फाइंड आउट करा, आणि फायनल आन्सर तुमचा असा असेल x, y इज इक्वल टू 2, तुमचं जे काही उत्तर येईल ते तिथं तुम्ही लिहून तुमचा आन्सर कंप्लीट करा. नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. बघा आपल्याला फ्रॅक्शन मध्ये व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. 7/3 इंटू 1/2 मायनस 5/3 इंटू 3/2. 7 3 2 जा 6 मायनस 5 3 जा 15 3 2 जा 6. बघा 7 मायनस 15, आता याचा जो काही डिनॉमिनेटर आहे तो सेम आहे, छेदातली संख्या सेम आहे, म्हणून आपण डायरेक्ट अंशांची वजाबाकी करणार. 15तून 7 गेले, शिल्लक राहतील 8, आणि ही मोठी संख्या आहे 15/6, म्हणून इथं आपण मायनस घेतोय. डिनॉमिनेटर मध्ये 6 ऍज इट इज. भाग घालवा, 2 चोक 8 2 त्रिक 6 मायनस 4/3 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेलं आहे बघा, for the simultaneous equations in variables x and y, if dx is equal to 49, dy is equal to minus 63 and d is equal to 7, find the value of x and y. बघा x आणि y च्या व्हॅल्यू काढायच्या असतील, d dx आणि dy आपल्याला दिलेले असतील, तर x ची व्हॅल्यू काढण्यासाठी dx by d आपल्याला करावं लागतं, आणि y ची व्हॅल्यू काढण्यासाठी dy by d करावं लागतं. आता बघा dx ची किंमत आपल्याला दिलेली आहे 49, dx ची किंमत दिलेली आहे 49/7 इज इक्वल टू 7. त्याच्यानंतर dy ची किंमत दिलेली आहे मायनस 63/7 इज इक्वल टू मायनस 9. 7 9 63 वजा आहे म्हणून वजा 9 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. नेक्स्ट डिटर्मिनंट सोडवायचा आहे पुन्हा. 4m53 is equal to 22, then find the value of m. आता डिटर्मिनंट मध्ये एक अननोन व्हॅल्यू आहे ती आपल्याला फाइंड आउट करायची आहे, आणि या डिटर्मिनंटला सॉल्व्ह केल्यानंतर येणारं उत्तर जे आहे ते किती आहे, 22. बघा 4m53 याला आपण सॉल्व्ह केल्यानंतर उत्तर जे मिळेल ते किती आहे, 22. मग सॉल्व्ह करूयात. 4 3 जा इथं येईल मायनस 5 इंटू m इज इक्वल टू 22. या दोघांचा गुणाकार 12 वजा 5m बरोबर 22. वजा 5m आहे तिथं, 22 आहे तिथं, हा 12 पलीकडे मायनस होईल. मायनस केल्यानंतर उत्तर मिळेल आपल्याला 10. सो m इज इक्वल टू मायनस 10/5, m इज इक्वल टू मायनस 2. आता इकडचा मायनस आपण पलीकडे घेऊन गेलो, त्यामुळे उत्तर आपलं किती आलं, मायनस 2. नेक्स्ट क्वेश्चन बघा, मार्च 2019 मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. 2 numbers differ by 3, the sum of the greater number and twice the smaller number is 15, find the smaller number. वर्ड प्रॉब्लेम आहे, शाब्दिक उदाहरण आहे.
त्याच्यामध्ये आधी आपल्याला व्हेरिएबल्स कन्सिडर करावे लागतील आणि मग याला इक्वेशन मध्ये कन्सिडर करून आपल्याला सोडवावं लागेल. बघा, नंबर्स आपण कन्सिडर करूयात. एक स्मॉल नंबर आहे आणि एक ग्रेटर नंबर आहे, म्हणून आपण कन्सिडर करूयात लेट स्मॉल नंबर will be y and greater number will be x. बघा, स्मॉल नंबर आणि ग्रेटर नंबर आपण कन्सिडर केलेले आहेत. आता आपण दिलेल्या अटीनुसार जाऊयात. टू नंबर्स डिफर बाय 3. आता दोघांच्या मधला फरक, डिफर म्हणजे दोघांमधला फरक हा 3चा आहे. मोठ्यातून लहान संख्या वजा करूयात. x वजा y बरोबर 3 हे एक इक्वेशन आपल्याला मिळतंय. त्याच्यानंतर दुसरी अट आपल्याला दिलेली आहे, द सम ऑफ द ग्रेटर नंबर अँड द ट्वाइस द स्मॉलर नंबर इज 15. आता ग्रेटर नंबर x आहे आणि त्याच्यासोबत स्मॉलर नंबरच्या ट्वाइस म्हणजे 2y या दोघांचं सम म्हणजेच बेरीज आहे 15. हे आपल्याला दुसरे इक्वेशन मिळतं. याच्यानंतर आपण करणार आहोत आता ह्या दोघांची वजाबाकी. त्याच्यामुळे आपल्याला एकाची कशाची तर किंमत मिळेल आणि त्याच्यावरून आपण स्मॉलर नंबर ठरवू शकतो. बघा, सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2. काय मिळेल बघा, x प्लस 2y इज इक्वल टू 15 मायनस x मायनस y इज इक्वल टू 3. दोघांचं सबस्ट्रॅक्शन करताना खाली जे काही चिन्ह आहे ते चेंज होतील. मायनसचा हा प्लस होईल, हा मायनस होईल. त्याच्यानंतर बघा, x मायनस x 0 मिळेल. 2y प्लस y हे आपल्याला मिळेल 3y आणि 15 मायनस 3 15 वजा 3 आपल्याला मिळतील 12. याचा अर्थ y बरोबर आपल्याला मिळेल 12/3 म्हणजेच y ची किंमत आपल्याला मिळाली तर 4. 3 चोक 12, y ची किंमत आपल्याला मिळाली तर 4. आणि फाइंड द स्मॉलर नंबर आपल्याला असा प्रश्न विचारला होता आणि स्मॉल नंबर विल बी y असं आपण कन्सिडर केलं होतं. त्यामुळे त्यातला जो काही लहान नंबर असेल तो असेल 4. स्मॉलर नंबर इज इक्वल टू 4. फायनल आन्सर आपलं इथं झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, to solve the following simultaneous equations by Cramer's rule, find the value of dx and dy. आता बघा, क्रेमर्स रूल मध्ये d dx आणि dy च्या किमती शोधण्यासाठी डिटर्मिनंट फिक्स आहेत. ते लक्षात कसे ठेवायचे बघा. सुरुवातीला d आहे ज्याच्यामध्ये आपण a1 a2 b1 b2 घेतो. त्याच्यानंतर dx आहे. dx मध्ये हा जो x चा कॉलम आहे याला x म्हणायचा, याला y म्हणायचं कॉलम. ओके, x चा कॉलम स्किप करायचा, तिथं c1 c2 घ्यायचं आणि इकडे b1 b2 ऍज इट इज ठेवायचं. त्याच्यानंतर dy साठी x चा कॉलम आहे तसा ठेवायचा a1 a2 आणि y चा कॉलम स्किप करून तिथं c1 c2 ह्या दोन किमती घ्यायच्या. आता a1 b1 a2 b2 c1 c2 ह्या किमती कुठून घ्यायच्या तर दिलेल्या इक्वेशनला आपण जनरल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं. फॉर एक्झाम्पल, आता ह्याचा विचार जर आपण केला, a1x प्लस b1y इज इक्वल टू c1 असेल. हे जे पहिले इक्वेशन आहे हे, आणि हे जे दुसरे इक्वेशन आहे याला आपण कन्सिडर करूयात a2x प्लस b2y इज इक्वल टू c2. आता मी फक्त इथं किमती ठेवणार आहे, तुम्ही dx dy च्या किमती फाइंड आउट करायच्या. d चं देखील करा. प्रश्नात आपल्याला फक्त dx dy सांगितलेलं आहे, पण सोबत सोबत तुम्ही d चं पण कॅल्क्युलेट करा. मी फक्त इथं dx dy च्या किमती बघा लिहितोय. c1 c2 किती आहे, c1 बघितला तर हा 26 आहे, c2 जर बघितला तर इथं 22 आहे. त्याच्यानंतर b1 म्हणजे 5 आणि b2 म्हणजे देखील 5. बघा, a1 b1 आणि c1 हे काय असतात तर x चा कोऑर्डिनेट a, y चा कोऑर्डिनेट b आणि जो कॉन्स्टंट नंबर आहे तो c. या पद्धतीनं a1 b1 c1 a2 b2 c2 हे आपल्याला घ्यायचे आहे. नेक्स्ट dy मध्ये बघा, a1 a2 काय असतील तर 3 आणि 1. a1 ची किंमत आहे 3, a2 ची किंमत आहे 1. त्याच्यानंतर c1 c2 च्या जागी काय असेल बघा, 26 आणि 22. डिटर्मिनंट आपण याच्या आधी सोडवलेला आहे. क्रॉस मल्टिप्लाय करा, दोघांची वजाबाकी घ्या आणि त्याच्यानंतर
येईल ते फायनल उत्तर तुम्ही लिहा. नेक्स्ट हा प्रश्न बघा. Find the values of x plus y and x minus y of the following simultaneous equations. 49x minus 57y is equal to 172. 57x minus 49y is equal to 252. दोन सायमल्टेनियस इक्वेशन्स दिलेले आहेत आणि x प्लस y आणि x मायनस y च्या किमती आपल्याला काढायला सांगितलेल्या आहेत. आता जेव्हा असं x प्लस y आणि x मायनस y किमती काढायला सांगतात तेव्हा दोघांची ऍडिशन आणि दोघांची सबस्ट्रॅक्शन हे आपल्याला करायचं आहे. त्याच्यातून आपल्याला x प्लस वाय आणि x मायनस वाय च्या किमती मिळून जातील. आपण ह्या इक्वेशन्सला नंबरिंग करूयात. हा असेल 1, हा असेल 2. बघा, ऍडिंग इक्वेशन 1 and 2, 1 आणि 2 यांची बेरीज केल्यानंतर आपल्याला काय मिळेल बघा. 49x मायनस 57y इज इक्वल टू 172. त्याच्यानंतर 57x मायनस 49y इज इक्वल टू 252. आणि ह्या दोघांची आपल्याला ऍडिशन करायचे. बेरीज करूयात बघा काय काय मिळेल. 7 आणि 9 16, हातच्याला गेले 1, 5 आणि 4 9 आणि 1 10, 106x ह्या दोन संख्या देखील तेच आहेत त्यामुळे 106y. इकडे काय होईल बघा. 2 आणि 2 4, 7 आणि 5 12, त्याच्यानंतर 2 आणि 1 3 आणि हातच्याचा 1 4, सॉरी 7 आणि 5 12, 2 आणि 3 ओके 4, 424 इकडे आपल्याला ऍडिशन मिळेल. आता जर बघितलात तर हे तिन्ही 106 च्या टेबल मध्ये येतात. 100 चोक 400 आणि वरचे 6 साइन चोक 24 424. पूर्ण इक्वेशनला आपण जर 106 ने डिवाइड केलं तर x मायनस y इज इक्वल टू बघा किती मिळेल आपल्याला 4 मिळेल. आणि हे इक्वेशन नवीन असेल नंबर 3. इथं रिझन लिहा. डिवाइडिंग बाय 106 आणि मग नंबर द्या इक्वेशन नंबर 3. आता आपल्याला काय करायचं आहे, त्या दोघांची वजाबाकी करायची आहे. बघा, सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन काय करूयात, 2 मधून 1 सबस्ट्रॅक्ट करून बघूयात आपल्याला उत्तर मिळेल. बघा, सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 2 इक्वेशन काय आहे बघा. 57x मायनस 49y इज इक्वल टू 252. त्याच्यानंतर 49x मायनस 57y इज इक्वल टू 172. आता सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. नेहमीप्रमाणे जे काही खालचे चिन्ह आहेत ते चेंज होतील. हा प्लस होईल, हा मायनस होईल. बघा फायनल उत्तर काय येईल. 57 मधून 49 गेले तर शिल्लक राहत आहेत किती 8x. ओके, 49 1 आणि वरचे 7 असे 8x. इथं देखील 8x राहत आहेत कारण प्लस 57 आहे मायनस 49 आहे. सो इथं प्लस 8y. इकडे वजाबाकी बघा, 2 मधून 2 गेले 0. त्याच्यानंतर 25 मधून 17 घालवा किंवा 5 मधून 7 नेहमीप्रमाणे तुम्ही वजाबाकी करा. 25 मधून 17 गेले तर शिल्लक राहत आहेत 8. ओके, म्हणजे 80. आता हे सगळे 8 च्या पटीत आहेत. सो x प्लस y इज इक्वल टू 8/80. त्यामुळे x प्लस y ची किंमत आपल्याला मिळाली 4. आणि इथं सॉरी आधी रिझन द्या नंतर नंबर लिहा. डिवाइडिंग बाय 8. ओके, आपल्याला प्रश्न असा विचारलेला x प्लस वाय आणि x मायनस वाय च्या किमती काढा. इथे x मायनस वाय 4 मिळाला, x प्लस वाय 10 मिळालं. जर सॉल्व्ह करा असा प्रश्न असता तर आपण याला पुढे सॉल्व्ह केलं असतं आणि x आणि y च्या किमती शोधल्या असत्या. नेक्स्ट क्वेश्चन. सॉल्व्ह द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. मार्च 2023, 2 वर्षापूर्वी हा विचारलेला प्रश्न आहे बघा. x प्लस वाय इज इक्वल टू 4 आहे, 2x मायनस वाय इज इक्वल टू 2 आहे. इथं जर बघितलं प्लस वाय मायनस वाय एकमेकांना कॅन्सल होत आहेत. दोघांची बेरीज करा, तुम्हाला x ची किंमत मिळेल. बघा, याला इक्वेशन नंबर 1 कन्सिडर करूयात, याला इक्वेशन नंबर 2 कन्सिडर करूयात. तुम्ही उत्तरात लिहिताना असं नका लिहू. सेपरेट पहिल्यांदा हे इक्वेशन लिहून घ्या, त्याला 1 द्या, हे लिहून घ्या, त्याला 2 नंबर द्या आणि मग सोडवायला सुरुवात करा.
मी डायरेक्ट घेतो इथं ऍडिंग इक्वेशन 1 and 2. बघा 1 and 2 ऍड केल्यानंतर काय मिळेल आपल्याला, x प्लस वाय इज इक्वल टू 4, 2x मायनस वाय इज इक्वल टू 2. या दोघांची ऍडिशन आहे. 2x प्लस x 3x प्लस y मायनस y कॅन्सल होतील, 4 आणि 2 यांची बेरीज येईल 6. x बरोबर 6/3, x बरोबर 3 दोन्ही 6, म्हणजे x ची किंमत इथं आली 2. आलेली किंमत एकतर इक्वेशन 1 मध्ये ठेवा किंवा इक्वेशन 2 मध्ये ठेवा. पुट x इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 1 मध्ये ठेवा. इक्वेशन 1 काय आहे बघा, x प्लस वाय इज इक्वल टू 4, x ची किंमत 2 प्लस y इज इक्वल टू 4, y इज इक्वल टू 4 मायनस 2, y इज इक्वल टू 2. या पद्धतीनं x आणि y च्या किमती आपल्याला मिळाल्या. फायनल आन्सर आपल्याला कोऑर्डिनेटच्या फॉर्म मध्ये लिहावं लागतं. एक्स वाय इज इक्वल टू 2, 2. x ची किंमत 2, y ची किंमत 2. नेक्स्ट क्वेश्चन. Quadrilateral ABCD is a rectangle. Write two simultaneous equations using information given below in the diagram in the form of ax plus by plus c is equal to 0. रिसेंटली मार्च 2024 मध्ये हा विचारलेला प्रश्न आहे. हा थोडासा आपल्या सिलेबसच्या बाहेरचा आहे, पण आपल्या मेथडशी रिलेटेड आहे किंवा आपण जे काही कन्सेप्ट शिकलोय त्याच्याशी रिलेटेड आहे. त्याच्यासाठी आधी आपल्याला रेक्टँगल म्हणजे काय माहिती हवं आणि सायमल्टेनियस इक्वेशन्स म्हणजे काय हे सुद्धा माहिती हवं. त्या दोघांचं कॉम्बिनेशन करून आपण हे प्रश्न सोडवू शकतो. काय म्हटलंय बघा, दोन सायमल्टेनियस इक्वेशन्स आपल्याला लिहायचे या आकृतीचा वापर करून. आता मला सांगा रेक्टँगल म्हणजे काय असतो, तर ज्याच्या समोरासमोरील बाजू काय असतात, कॉन्ग्रुएंट असतात, एकरूप असतात किंवा इक्वल असतात असं आपण म्हणतो. आता AB आणि DC ह्या दोन्ही काय असणार आहेत, इक्वल साइड्स असणार आहेत आणि AD आणि BC ह्या सुद्धा इक्वल साइड्स असणार आहेत. त्यांचं मेजरमेंट आपल्याला दिलेलं आहे बघा, 2x प्लस वाय प्लस 8 आणि 4x मायनस वाय. ओके, आणि ह्याचं दिलंय 2y आणि हे दिलंय x प्लस 4. आता जर विचार केला, हा रेक्टँगल आहे. रेक्टँगल असल्यामुळे आपण असं लिहू शकतो, क्वाड्रिलॅटरल ABCD is a rectangle, therefore AB आणि DC ह्या दोन्ही बाजू काय असतील, इक्वल असतील. AB इज इक्वल टू DC. आता AB चं माप दिले आपल्याला 2x प्लस वाय प्लस 8 आणि DC चं माप दिलेलं आहे आपल्याला 4x मायनस वाय. 4x मायनस वाय. आता आपल्याला कोणत्या फॉर्म मध्ये लिहायचं आहे, ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. त्यामुळे जे काही राईट हँड साइडला आहे ते सगळं लेफ्ट हँड साइडला आपण घेऊयात बघा. आणि सेम व्हेरिएबल असणार आहे जवळजवळ. 2x हा 4x इकडे आला तर मायनस 4x होईल, प्लस y हा मायनस y इकडे आल्यावर प्लस y होईल आणि प्लस 8 इज इक्वल टू 0. 2x 4x यांच्यातला डिफरन्स आहे 2x चा. मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस 2x, त्याच्यानंतर प्लस 2y प्लस 8 इज इक्वल टू 0. हे एक इक्वेशन आपल्याला इथे मिळते. सगळे अंक 2 च्या टेबल मध्ये जरी 2 ने डिवाइड करून मायनस एक्स प्लस वाय प्लस 4 लिहिलात तरी चालेल किंवा आहे तसं ठेवलात तरी चालेल. नेक्स्ट, हा जो AD आणि BC आहे हे सुद्धा इक्वल आहे. आता आपला हा जो आहे हा पहिला इक्वेशन फॉर्म झालेला आहे. तुमच्यासाठी काम आहे दुसरे इक्वेशन फॉर्म करायचं. बघा, 2 सायमल्टेनियस इक्वेशन्स तयार करा म्हटले, त्यामुळं एक मी करून दिलेलं आहे. दुसरं करण्यासाठी तुम्हाला AD इज इक्वल टू BC पुट आउट करावं लागेल. AD ची किंमत आहे 2y आणि BC ची किंमत आहे x प्लस 4. BC ची किंमत आहे x प्लस 4. याला तुम्ही ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0 या फॉर्मॅट मध्ये लिहून सेकंड सायमल्टेनियस इक्वेशन तुम्ही काय करा, फॉर्म करा आणि त्याचं जे काही फायनल आन्सर येईल ते कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. या पद्धतीने आज आपण जे काही बोर्डाच्या परीक्षेमध्ये 2 मार्कासाठी प्रश्न विचारले जातात, जे MCQ बेस्ड आहेत आणि जे आपल्याला सोडवायला सांगितले जातात. अशा पद्धतीने आपण बोर्डाच्या परीक्षेची तयारी करतोय.
तुम्हाला जर चांगल्या पद्धतीने तयारी करायचं असेल तर मॅथ विथ TR समेत या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण आपण बोर्डाच्या पेपरच्या पॅटर्न नुसारच या प्रश्नांचा सराव करतो आणि जे प्रश्न मागच्या वर्षी किंवा त्याच्या आधी विचारलेले आहेत, जवळपास 3-4 वर्षाच्या पासून जे प्रश्न विचारले जातात त्यांची तयारी आपण करून घेतोय. तुम्हाला योग्य रीतीने तयारी करायची असेल आणि मॅथ्स मध्ये आपली कमांड मिळवायची असेल तर मॅथ विथ TR समेत या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मी मेहनत करतोय पण तुमच्याकडून मला कमी पडते, माझ्या व्हिडिओजना लाईक कमी येत आहेत. तुम्ही लाईक करा जेणेकरून मी आणखीन उत्साहाने नवनवीन व्हिडिओ तयार करेन आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. चला तर आपल्या मित्रमैत्रिणींना चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपला अभ्यास कंटिन्यू सतत चालू ठेवा. धन्यवाद.